सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये होणाऱ्या स्नेहसंमेलनाचा सोहळा नेहमीच उत्साहात पार पडतो। या स्नेहसंमेलनात नवी जुनी गाणी, विविध कला सादरीकरणे, स्पर्धा यामधून विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याची संधी मिळत असते। अनेक विद्यार्थी यासाठी महिने मेहनत घेतात, सराव करतात आणि आपल्या क्षमतेचं सादरीकरण करण्यासाठी सज्ज होतात। मात्र दरवर्षी स्नेहसंमेलनाच्या तयारीदरम्यान महापुरुषांच्या गाण्यावरून एक वेगळाच वाद निर्माण होतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। महापुरुषावरील गाणी निवडताना कोणत्याही प्रकारचा अवमान होऊ नये या उद्देशानं गाण्यांची निवड शिक्षकांकडून केली जाते, असं मत शिक्षकांनी मांडलं आहे। विद्यार्थ्यांनीही स्पष्ट केलंय की त्यांनी निवडलेली गाणी ही शिक्षकांशी चर्चा व विचार विनिमय करूनच ठरवलेली होती। असे असतानाही या संस्थेमध्ये दरवर्षी अशाच प्रकारचा वाद निर्माण होतो, असा आरोप काही शिक्षक आणि ज्येष्ठ मंडळींकडून करण्यात येत आहे। याबाबत चौकशी करण्यासाठी काही ज्येष्ठांनी पुढाकार घेतला असता संस्थेच्या अध्यक्षांकडून त्यांच्याशी उलटसुलट व दमदाटीच्या भाषेत बोलण्यात आल्याचा आरोप सूत्रांनी केला आहे। तुम्ही या संस्थेत काम करत नाही, त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, अशी भाषा वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या वादाच्या मुळाशी महापुरुषांबाबतची संकुचित भूमिका कारणीभूत असल्याचा आरोप आहे। महापुरुष हे केवळ एका धर्मापुरते किंवा एका समाजापुरते मर्यादित नसून त्यांनी सर्व धर्म, समभाव, समता आणि समाजहितासाठी कार्य केलंय। हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र समजावून सांगणाऱ्यांनाच दमदाटीची भाषा वापरल्यामुळे असंतोष अधिकच वाढला आहे। या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या सर्जनशीलतेवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना व्यक्त होतीये। स्नेहसंमेलन हे आनंद, एकोपा आणि संस्काराचं प्रतीक असतं। अशा कार्यक्रमात वाद निर्माण होणं दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया काही शिक्षकांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणातील समाजातील सुज्ञ नागरिक आणि विद्यार्थी संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। महापुरुषांच्या विचारांचा आदर राखत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळावी हीच अपेक्षा आता सर्व स्तरातून व्यक्त केली जाते आहे।